कृष्णा आणि पंचगंगा संगमावर वसलेल्या नरसोबावाडीमध्ये दत्त जयंतीला दर्शनासोबतच अनेक भाविक हे स्नानासाठी पात्रात उतरतात। याचबरोबर भाविकांसाठी नदी पात्रात खास बोटीची देखील व्यवस्था केली गेली आहे। दत्त जयंतीनिमित्त आज मंदिरामध्ये जन्मकाळ सोहळा देखील संध्याकाळी 5 वाजता साजरा होणार आहे। यामुळे मोठ्या संख्येने भाविक आज दिवसभर मंदिर परिसरामध्ये गर्दी करतात। कृष्णा आणि पंचगंगा संगमावर भाविक घेत असलेल्या स्नानाचा आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी। दत्त जयंतीनिमित्त नरसोबावाडीमध्ये अगदी रात्रीपासून भाविक दाखल होण्यास सुरुवात होतात। काकड आरती यासह अनेक जन्मकाळ सोहळा आज या नरसोबावाडी मंदिरामध्ये पार पडत असतो। त्यामुळे या आजच्या दर्शनाबरोबरच या जे कृष्णा आणि पंचगंगा नद्या संगमावर जे मंदिर वसलेलं आहे या ठिकाणी आजचं स्नान जे आहे ते देखील स्नान भाविक महत्त्वाचं मानतात आणि त्यामुळे आपण पाहतोय आता सध्या या संगमावरती मोठ्या संख्येनं भाविक स्नानासाठी नदीपात्रामध्ये उतरलेले दिसून येत आहेत। एकूणच आजचा जो या ठिकाणी जन्मकाळ सोहळ्याबरोबरच एकूण दत्त जयंतीच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आहे तो विविध उपक्रम या ठिकाणी कार्यक्रम पार पडत असतात आणि याच निमित्तानं राज्यासह विविध भागातून तर काही भागातून लोक पायी देखील चालत येत असतात आणि हेच भाविक स्नान देखील आजचं महत्त्वाचं मानतात। त्यामुळं नदीपात्रामध्ये उतरलेले दिसून येतात। दुसरीकडे या नरसोबावाडीच्या मंदिराच्या परिसरामध्ये खास बोटीची व्यवस्था देखील करण्यात आली। त्यामुळं जे भाविक आलेले आहेत ते या ठिकाणी बोटीचा देखील आनंद या ठिकाणी नदीपात्रामध्ये या ठिकाणी घेताना दिसून येत आहेत। तर अशा पद्धतीने नरसोबावाडी मंदिरा परिसरामध्ये आज दत्त जयंतीनिमित्त भाविकांचा गर्दीचा महापूर एकीकडे ओसळलेला आहे। दुसरीकडे स्नानासाठी देखील जे स्नान पवित्र मानलं जातं त्या स्नानासाठी नदीपात्रामध्ये देखील मोठ्या संख्येने भाविक उतरलेले दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नरसोबाची वाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।